खेळायचं झालं तर असं हे माझ्याकडे हे तुटलेलं रॅकेट आहे. आता खेळू शकतेस? ओवी, बघ हे नवीन रॅकेट आहे. तू कुठनं आणलंस हे? निशी, दॅट्स नन ऑफ युअर कन्सर्न. जस्ट टेक इट अँड प्ले ना. तुझं आता हे हातात धरून चांगलं खेळणं इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट आता तू खेळणं इम्पॉर्टंट आहे. ओवी ऐक ना माझं. नको नको राहू दे. एकदा ऐकून घे ना माझं. निशी, ट्राय करायला हवं ना. स्वतःला एकदा चान्स तर द्यायला हवा. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट दुसरे काय म्हणतील हा विचार करून सोडून देण्यात काय अर्थ आहे? आणि घरात इतकी माणसं असताना कुणालाच हे माहित नाही, यापेक्षा काय वाईट असू शकतं? निशी, ऐक, तुला सुद्धा आयुष्यात काही करावंसं वाटलं ना तर तू तुझ्या आईसारखं मन मारू नकोस. बिनधास्त करायचं. ओके? निशी, आपण समोरच्या दारातून नाही जाऊ शकत. अगं काय? मागच्या दाराने जाऊया. नाही निशी, तू काहीच चुकीचं करत नाहीयेस. जायचं असेल तर पुढच्याच दारात. ऐक ना, नको हे सगळं. आपण नको जाऊयात. आपण निशी, आता डिसिजन घेतलाय ना, मग मागे नाही हटायचं. ये लवकर, कोणीच नाहीये. निशी, ओवी,
काय गो काय निघालास? सोना वाटू की काय? सोनं? हो, मी आणि तुझी आई गावात सगळ्यांना सोनं वाटायचो, सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचो आणि संध्या तर संध्याकाळी घरी परत येता येता आपट्याची एवढी पानं सोबत घेऊन यायची. तुझी ही पहिलीच वेळ आहे म्हणा. लंडनला हे सगळं होत नसेल ना? हो नाही ना होत. म्हणूनच मी निशीला बोलले की आपण सोनं वाटायला जाऊ. काय सांगतस? हो ना. काय एक बरा झाला, त्या निमित्ताने गावातल्या सगळ्यांची ओळख तरी होईल हिची. निशी हे का सांभाळून घेऊन जा. हो बरं लवकर या. तरी मी सांगितलं तू नको म्हणून. निशी थांब. सोना वाटूक जातास ना? मग घरातला सोना घेऊन तर जावा. अगो नाहीतर लोकांच्या घरातला सोना घेऊचा लागत आणि त्यांकाच परत देऊचा लागत. घेऊन जा. हो हो विसरलेच. मी आणते, तू थांबिते. हा घेते. निघतो आम्ही. हा बाय. चल चल बाय बाय. सर्वेश्वरा, सोन्यासारख्या आहात माझ्या दोन्ही लेकी. होय, ओवी पण माझी लेकच. सर्वेश्वरा, ह्या दोघींच्या वाट्याला फक्त सुख येऊ दे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हो नक्की नक्की. निशी काही निघालास? सोना वाटूक जातात गावात. सर्वेश्वराचं दर्शन पण घेऊन येतील. जर तुमची परवानगी असेल तरच. देवाचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. वेळेत.
निशी काय झालं? ओवी का कोणास ठाऊक मला खूप भीती वाटते अगं. खरे कोणाला कळलं तर? निशी आता इथे कोण बघायला येणार आहे तुला? तू घरात नाहीयेस हे कुणालाच लक्षात येणार. तू आत्ता फक्त कॉम्पिटिशनवर लक्ष दे, ओके? एक्सक्यूज मी, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर? तिथे नाव नोंदणी आहे. ओके, आपण मग काय प्रोसेस आहे? निशी चल. निशी काय बघतेस? एवढं सगळं असतं? हो, तुला माहित नव्हतं? वॉर्मअप, स्ट्रेचिंग. नाही. निशी तू बॅडमिंटनचं ट्रेनिंग नाही घेतलंस? नाही, पण मला बघून माहितीये थोडं थोडं. बघून? हो, छायाच्या मोबाईलवर ना मी PV सिंधू, सायना नेहवाल यांच्या मॅचेस बघायचे. वा, नाईस. म्हणजे तू ना एकलव्य आहेस. तुला कसं माहिती एकलव्य? मॉमने सांगितली होती स्टोरी. आता तू खेळायचं ठरवलंयस ना, मग आता आपण तुझ्यासाठी द्रोणाचार्य पण बघूया. बरं ऐक, त्या टेबलवर रजिस्ट्रेशन चालू आहे, तिकडे जाऊन तुझं नाव रजिस्टर कर. गो गो, जा लवकर. सर, बॅडमिंटन स्पर्धेसाठी नाव नोंदणी करायची होती. अहो वेळ संपली, नाव नाही नोंदवता येणार आता. सर प्लीज. नाही होणार. ओवी झालं, चल आपण निघूया. का? ते म्हणालेत की रजिस्ट्रेशन होणार नाही, वेळ निघून गेली आता. निशी, आपण इथवर आलोय, आता खेळूनच जायचं. पण ते म्हणालेत ना नाही होणार रजिस्ट्रेशन. मग ते म्हणाले आणि तू ऐकलंस? निशी ट्राय करायला हवं ना. चल, मी बघते कसं नाही करत. चल. ओवी. निशिगंधा खोत, नाव लिहा. अहो आत्ताच सांगितलं मी यांना, नाव नाही नोंदवता येणार. ऑफिशियली कुठे लिहिलंय ते सांगा. हा तुमचा फॉर्म आहे ना? बघू. इथे काहीच लिहिलेलं नाहीये. कुठे रजिस्ट्रेशनचा टाइम? तुम्ही काय म्हणताय? दादा, याच्यावर लिहिलंय की मुलींना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही कॉम्पिटिशन अरेंज केली आहे. अहो थांबा, काय झालं? अंकल बघा ना, आम्ही इथे रजिस्ट्रेशन करायला आलो आणि हे म्हणतात टाइम संपला. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अहो बरोबर काय? तुम्ही मुलींना देवीचं रूप मानता ना, म्हणून नवरात्री ही कॉम्पिटिशन अरेंज केली आहे ना तुम्ही. मग असं कसं म्हणू शकता? एक मुलगी इतक्या लांबून घरातली सगळी कामं करून इथे खेळायला आली आहे आणि तुम्ही तिला एंट्री देणार नाही? बघा बघा, हिच्याकडे थकून भागून आली आहे ती फक्त खेळायला, आणि तुम्ही तिला खेळू देत नाहीये. दादा बरोबर बोलतेय ना मी? बघा इथे काहीच लिहिलेलं नाहीये, तुम्ही पण बघा. आंटी बघा, काही बरोबर आहे ना? कुठे लिहिले इथे वेळ? बघा दादा, तुम्ही पण बघा. काय तुम्ही असं कसं करू शकता? ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. या नाव नोंदून घ्या यांचं. सांगा नाव. सुमेश, जरा. चला. ओवी देसाई. अहो दादा, माझं नाही, हिचं नाव लिहा. निशिगंधा खोत. चला निशी मॅडम, एंट्री मिळाली. थँक्यू सो मच ओवी देसाई मॅडम, थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी, काय
काही नाही. काय झालं? कुठे काय, काहीच नाही. कुठून येतात काय माहिती. बॅडमिंटन आहे हे. मंगळागौर मधली फुगडी नाहीये. हॅलो ओवी थांब ना, जाऊ दे ना, नको चल. तू थांब जरा. लिसन. ओवी ऐक ना. ओवी एक्सक्यूज मी, कुणाबद्दल बोलतेस तू? तुझा काय संबंध? बहीण आहे ती माझी ऑलराईट, आणि ती बेस्ट फुगड्या घालते आणि तितकंच बेस्ट बॅडमिंटनही खेळते. तुला नाही जमणार तिच्यासारखं खेळायला, रादर फुगडी घालायला सुद्धा. सो प्लीज आधी तिचा गेम बघायचा आणि मग बोलायचं. अंडरस्टँड? हो रिअली? कांट वेट टू सी. येस, सेम इयर. अँड आय विश तू तिच्या अगेन्स्ट येशील. सो तुला हरवायचा आनंद आम्हाला मिळेल. बेस्ट ऑफ लक. ओवी तू वेडी आहेस का? तू काय कॉन्फिडन्स तिला बोललीस? तुला ती माझा गेम माहितीये? निशी, मला माहितीये तू बेस्टच आहेस, आणि तू हरवायचं तिला आणि फुगड्याही घालायला लावायच्या. तू तू इथे बस. ये बस इथे, रिलॅक्स हो. मी तुझी पहिली स्पर्धा कुणासोबत आहे, किती वाजता आहे ते लॉट्स बघून येते. ओके, रिलॅक्स. अजूनही पार्टिसिपंट येत आहेत. पण आता आपल्याला एंट्र्या थांबवाव्या लागतील, नाहीतर स्पर्धा वेळेत संपणार नाहीत. हो, आताच लास्ट रजिस्ट्रेशन झालं. निशिगंधा खोत म्हणून कोणी मुलगी आहे. बरं, स्पर्धा आता सुरू होईल. दादा खोतांना फोन करायला हवा. हो, दादांना लगेच फोन करायला पाहिजे. फायनल बघायला पोचले तरी बरं होईल. मग लगेच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून घेऊ. हो, चला लगेच फोन करून घेऊया. हो. म्हणजे निशीचे बाबा तिला खेळताना बघणार? शिनू, हा दादा मामा. चल बाळा. दादा मामा, फक्त ते कार्यक्रमाला जायच्या आधी ना आपण एकदा देवळात जाऊन दर्शन घेऊया. काय गावातली सगळी मंडळी तिकडे सोनं लुटायला वाट बघत असतील. अर्थातच आधी आपण देवळात जाऊ. हा, ते आपलं कर्तव्य आहे. चल. थांबा जरा बघतो. हे बघ, सावंत साहेबांचाच फोन आहे. नमस्कार सावंत साहेब, बोला. नमस्कार दादा, बरोबर बोलतोय. आता स्पर्धेला सुरुवात होईल आणि साधारण 2 तासात बक्षीस वितरण असेल. मी आणि शिनू आत्ताच निघतोय. आम्ही आधी देवळात जाऊ, तिथे दसऱ्याची पूजा असते, सोनं लुटलं जातं. ते झालं की तुमच्याकडे येतो. हरकत नाही, पण थोडं लवकर निघायला मिळालं तर बघा. तेवढीच तुम्हाला फायनली बघता येईल. असं म्हणताय? बरं ठीक आहे, देवळातलं उरकलं की लगेच येतो. हां, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो हो, धन्यवाद. आपण एक काम करू, आपण आधी देवळात जाऊया. कमीत कमी अर्धा तास तर लागेलच. सावंतांचं म्हणणं आहे की थोडं लवकर या, अंतिम सामना तरी बघायला मिळेल. नाही ठीक आहे, मी गाडी काढतो, पोचू आपण. हा, चल. एक्सक्यूज मी, बोला. ते रघुनाथ खोत येणार आहे तिकडे? हो, ते आमचे प्रमुख पाहुणे आहेत. आजचे सगळे स्पर्धक नशीबवान आहेत. जे स्पर्धक जिंकतील त्यांना दादा खोतांच्या हातून बक्षीस मिळणार आहे. हो गुरव, या लवकर, मॅच सुरू करूया. हो हो हो. चला. काहीही झालं तरी मला निशीला एनकरेज करायचं. ती
तिचं स्वप्न घेऊन आज ती इथवर आली. तिला आता मी नाही थांबवणार. आज ती थांबली तर परत कधीच खेळणार नाही. सॉरी निशी, पण मी तुला नाही सांगणार. तुझे बाबा इथे येणार आहेत. आता मलाच काहीतरी करावं लागेल. येस, श्रीनिवास. Thank you.